आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे, शाही मखाना मटार. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे. अचानक पाहुणे आले तरी ही रेसिपी तुम्ही करू शकता. छोट्या मोठ्या पार्टीला करू शकता, सणावारांना करू शकता. आणि ही रेसिपी करायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस. त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया रेसिपीला. आज आपण शाही मखाना मटार बनवतो आहे. त्याच्यासाठी आपण 1 बाउल मखाना घेतलेले आहे आणि सोबत 1 वाटी आपण मटार घेतलेले, फ्रोझन मटार आहे. तुम्ही फ्रेश मटारही घेऊ शकता. आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपलं आता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये 1 बाउल आपण मखाना घेतलेला आहे, ते टाकून घेतलेलं आहे आणि त्याला छान कमी गॅसवर परतवून घेतो आहे. 3 ते 4 मिनटं आपण कमी गॅसवर त्याला परतवून घेतो आहे आणि एकदम क्रंची झाले पाहिजे. आता बघू शकता आपण 4 मिनटं परतवून घेतलेले आहे. किती कुरकुरीत झाले आहे. एकदा दाबून बघितल्यानंतर ते पटकन तुटल्या गेले पाहिजे, असं क्रश झाले पाहिजे पावडर फॉर्ममध्ये, म्हणजे आपले मखाना व्यवस्थित परतवल्या गेले. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे. आता मसाला तयार करतो आहे. त्याच्यासाठी 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, 2 टोमॅटो घेतले छोट्या साईजचे, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, अर्धा इंचाचा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. या मोठ्या मोठ्या लसणाच्या पाकळ्या आहे म्हणून 2 घेतल्या. तुम्ही छोट्या घेतल्या तर 5-6 घेऊ शकता. आता आपण कांद्याच्या स्लायसेस करून घेतलेले आहे, पातळ पातळ. मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे, अद्रक आणि लसणाचे पण तुकडे करून घेतलेले आहे आणि टोमॅटोचे स्लायसेस करून घेतलेले आहे आपण. आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण 1.5 टीस्पून तेल टाकून घेतो आहे आणि तेलामध्ये आपण जे कांद्याच्या स्लायसेस करून घेतले आहे, 1 कांद्याचे, ते टाकून घेतो आहे. गॅसची फ्लेम आपण कमी ठेवली आणि कमी गॅसवर 2 ते 3 मिनटं आपण त्याला छान परतवून घेतो आहे. आता कांदा आपण 3 मिनटं परतवून घेतले आहे. बघू शकता किती छान परतवला गेला आहे, हलकासा गोल्डन कलर आलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या आहे 2, त्या कट करून टाकून घेतो आहे आणि अद्रक आहे अर्धा इंच, त्याचे तुकडे केलेले आहे, ते टाकून घेतो आहे आणि अद्रक लसूण कांदा आपण छान परतून घेतो. अजून 2-3 मिनटं त्याला छान परतवून घेतो आहे. गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि 3 मिनटं कांदा आणि अद्रक लसूण छान परतवून घेतलेलं आहे. आता या स्टेजवर आपण 2 लहान टोमॅटो घेतलेले, त्याच्या स्लायसेस करून त्या टाकून घेतो आहे आणि हिरवी मिरची घेतलेले 1, तिचे तुकडे करून ते टाकून घेतो आहे आणि मिरची आणि टोमॅटो कांद्यासोबत आपण परतवून घेतो आहे. त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर शिजतात. आता मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आपण आणि कमी गॅसवर व्यवस्थित शिजवून घेतो आहे टोमॅटो आपण सॉफ्ट होईपर्यंत. आता 7-8 काजूचे तुकडे टाकून घेतो आहे आपण आणि काजू, टोमॅटो, कांदा सगळं आपण आता व्यवस्थित कमी गॅसवर परतून घेतो आहे, जोपर्यंत टोमॅटो आपला सॉफ्ट होत नाही तोपर्यंत. आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकतो आहे. सतत परतत राहायचं, आपलं खाली लागायला नको म्हणून आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवर आपण ह्याला 3-4 मिनटं तरी छान सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेतो आहे. आता बघू शकता आपण 5 मिनटं आपण परतवून घेतलेलं आहे कमी गॅसवर. टोमॅटो किती छान स्मूथ झालेला आहे आणि आता आपला हा मसाला तयार झालेला आहे. आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो आहे. आता आपला कांदा, अद्रक, लसूण मसाला थंड झालेला आहे. आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला सगळा काढून घेतो आहे आणि त्याची एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेतो आहे आपण. त्याच्यात पाणी जर आवश्यक असेल तरच टाकायचं, नाही टाकलं तरी चालतं. आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीरच्या ज्या देठ आहेत ते टाकून घेतो आहे आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट आपण करून घेतली आहे मिक्सरमधनं. बघू शकता किती स्मूथ झालेली आहे. आता आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता गॅसवर एक आपण कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 4 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे. तेल आता आपलं हलकंसं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 तेजपत्ता टाकून घेतो आहे, 1 दालचिनीचा तुकडा टाकतो आहे आणि 4 लवंगा टाकतो आहे आणि या कमी गॅसवर आपण 1 मिनटं ह्याला छान परतवून घेतो आहे. लवंग आपल्या छान तडतडायला लागलेले आहे. मसाला परतवून झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये जी पेस्ट करून घेतली होती, मसाला पेस्ट कांदा टोमॅटोची, ती सगळी टाकून घेतो आहे आणि ती कमी गॅसवर आपण व्यवस्थित परतवून घेतो आहे. सगळीकडनं तेल सुटेपर्यंत आपण ह्याला शिजवून घेतो आहे. सतत मसाला परतवत राहायचा, नाहीतर तो खाली लागू शकतो. आपण त्याच्यात थोडंसं पाणी हवं असेल तर ते टाकू शकता खाली लागायला लागलं तर. आता तेल सगळीकडनं सुटेपर्यंत आपण मसाला कमी गॅसवर शिजवून घेतो आहे.
आता बघू शकता सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं, आपला मसाला छान परतवून झालेला आहे. 1 टीस्पून आपण कसुरी मेथी टाकून घेतो आहे आणि 1.5 टीस्पून आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकतो आहे. याच्याने रंग खूप छान येतो भाजीला. आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि परतवून घेतो आहे आपण कमी गॅसवर. त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून आपण हळदी पावडर टाकतो आहे. 1 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे. हे तिखट मिरची पावडर आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण धनिया पावडर टाकून घेतो आहे आणि सगळे कोरडे मसाले आपण ह्या कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये मिक्स करून छान परतून घेतो आहे. 2 ते 3 मिनटं आपण त्याला छान परतून घेतो आहे. आता आपला मसाला छान परतून झाला आहे, सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 1 वाटी मटार टाकून घेतो आहे. इथे मी फ्रोझन मटार घेतलेले आहे, तुम्ही फ्रेश मटारही घेऊ शकता. 8-10 काजूचे तुकडे आपण टाकून घेतो आहे आणि मटार आणि काजू सगळं मिक्स करून घेतो आहे मसाल्यासोबत आणि त्याला कमी गॅसवर 3-4 मिनटं शिजवून घेतो आहे. आता त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेऊन ते टाकून घेतलेलं आहे आणि याला आपण मिक्स करून घेतो आहे. कमी गॅसवर आपण याला शिजवून घेतो आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घेतो आहे. टोमॅटो शिजताना पण आपण अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे, तेव्हा त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं. आता मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि याला झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं आपण कमी गॅसवर शिजवून घेतो आहे. आता 3 मिनटं आपण शिजवून घेतलेले आहे. आता झाकण उघडून बघतो आहे. बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे, सगळीकडनं तेल सुटलेलं आहे, आपले मटार पण छान शिजलेले आहे. आता याच्यामध्ये आपण जे मकाना परतवून घेतलेले ते सगळे टाकून घेतो आहे आणि गरम मसाला टाकतो आहे आपण 1/2 टीस्पून आणि त्याला मिक्स करून घेतो आहे आणि त्याला कमी गॅसवर शिजवून घेतो आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा ग्लास आपण पाणी टाकून घेतो आहे. आपल्याला किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला आपण मिक्स करून झाकण ठेवून देतो आहे आणि 3 ते 4 मिनटं आपण कमी गॅसवर त्याला झाकण ठेवून शिजवून घेतो आहे. आता 4 मिनटं झालेले आहे. आपण झाकण उघडून बघतो आहे. आपला मकाना पहा किती सुंदर शिजलेला आहे, भाजीचा रंग पण खूप छान आलेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये 3 टेबलस्पून फ्रेश क्रीम टाकून घेतो आहे. फ्रेश क्रीममुळे भाजी खूप टेस्टी बनते आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर पण एकदम स्मूथ येतं. बघू शकता भाजीचा रंग किती छान आलेला आहे. आणि आता आपण याला कमी गॅसवर 1 ते 2 मिनटं शिजवून घेतो आहे. 1 मिनटं आपण शिजवून घेतलेलं आहे. आता ग्रेव्हीचं टेक्स्चर पहा किती सुंदर आलं आहे, भाजीचा रंग पहा किती छान आले आहे. त्याच्यामध्ये आपण आता फ्रेश कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि शाही मखाना मटार आपला तयार झालेला आहे. आता भाजीचं टेक्स्चर पहा किती छान आलेलं आहे. आता आपण गॅस बंद करतो आहे आणि ह्याचं प्लेटिंग करून घेतो आहे. टेस्टी अशा शाही मखाना मटारचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे आणि त्याला मखानाने गार्निश करून घेतो आहे. थोडंसं काजू टाकतो आहे आपण आणि फ्रेश मटार थोडेसे टाकून घेतो आहे आपण आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करून घेतो आहे. शाही मखाना मटार करीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे भाजी. भाजीचा रंग पहा किती छान आला आहे. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही. तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. कॉमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.